पवन मात्रे प्लीज आपण व्यासपीठाकडे या. पवन मात्रे. चला एकचा सामना सुरू होतोय. लक्षात घ्या पहिल्या फेरीतील हे मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 वरील हे शेवटचे सामने आहेत. सामन्यांमध्ये थोडासा आपण बदल करतो मैदानामध्ये. अर्थात 1 साठी या ठिकाणी डिक्लेअर केला होता भैरवनाथ यशवंत खार वर्सेस श्री विठ्ठल कोपरपाडा. अर्थात हा सामना मैदान क्रमांक 2 वरच होईल. मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी भैरवनाथ यशवंत खार वर्सेस श्री विठ्ठल कोपरपाडा आणि मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना नूतन हनुमान ढवर वर्सेस श्री गणेश वढाव हा मैदान क्रमांक 1 वर होईल. लक्षात घ्या 1 वर नूतन हनुमान ढवर वर्सेस श्री गणेश वढाव आणि 2 वर भैरवनाथ यशवंत खार वर्सेस श्री विठ्ठल कोपरपाडा. या चारही संघानं आपण याची नोंद घ्यायची आहे. हॅलो पुन्हा एकदा थोडासा बदल होतोय. माफ करा. मैदान क्रमांक 2 वर यापुढे होणारा सामना असेल नूतन हनुमान ढवर वर्सेस श्री गणेश वढाव हा मैदान क्रमांक 2 वरच होईल. आणि मैदान क्रमांक 1 वर भैरवनाथ यशवंत खार वर्सेस श्री विठ्ठल कोपरपाडा हा मैदान क्रमांक 1 वरच होईल. ओके. चारही संघांना लक्षात घ्या मैदान क्रमांक 2 वर यापुढे होणारा सामना असेल नूतन हनुमान ढवर वर्सेस श्री गणेश वढाव आणि मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना असेल श्री भैरवनाथ यशवंत खार वर्सेस श्री विठ्ठल कोपरपाडा. आणि आता मात्र कोणत्याही संघाला टायमिंग दिलं जाणार नाहीये कारण मग अशा वेळेला मग आम्हाला गोंधळ होतो. लक्षात घ्या कोणत्याही संघाला या ठिकाणी नंतर टायमिंग दिलं जाणार नाहीये याची देखील नोंद घ्या. त्याला उभं राहायला थोडे मागवा थोडं मागव त्याला उभं राहायला तर ताकद नाही ना. ढेंगा करून बघा बघायला मिळेल. तुला बात करतील थोडे उभं राहून दे.
बराबर एकटा आम्ही जातो संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये करत असताना आणि रायगडसाठी सुद्धा करत असताना आपण अनेक वेळेला त्याला पाहिलं आहे. मग शिवाई संघाच्या माध्यमातून असेल, रायगड संघाच्या माध्यमातून असेल, युवा खेळाच्या माध्यमातून असेल, अशा अनेक वेळेला किंवा विविध लीगच्या माध्यमातून असेल, ती मातबर खेळाडू ज्याला म्हणतात, खरं तर खेळाडूवरती जी आज आपल्याला देखील या ठिकाणी पाहायला मिळते. असे अनेक खेळाडू आज आहेत. प्रत्येकाचा खेळ आपण प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी पाहणार आहोत. कारण कबड्डी म्हणजेच आपल्यातील एक महत्वपूर्ण खेळ. हे सगळे कबड्डीचे चाहते रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलेले आहेत. मग कबड्डीची आता ह्या वर्षी देखील काही कमी नाहीये. खूप प्रारंभ होणार आहे. पहिल्या फेरीची सांगता आणि दुसऱ्या फेरीचा प्रारंभ मात्र होणार आहे. आता मात्र उरण संघाकडून या ठिकाणी 1 2 3 अर्थात सुपर रेड मात्र आपण पाहतोय. खूप सुंदर मैदान क्रमांक 1 वर देखील आपण होत असं पाहतोय. प्रत्येक सामना मध्ये होतोय. या अगोदरचा सामना तर आपण प्रत्यक्षदर्शी पाहिला, रोहा वर्सेस मुरुड. या दोन संघांमध्ये खऱ्या अर्थानं शेवटची लढाई ही निर्णायक त्या ठिकाणी करण्यात आली. रोहा संघानं अर्थात अनिरुद्धनं त्या ठिकाणी संघानं डिसिजन घेतला या चढाईमध्ये करोयामरोची चढाई करायची. खरं तर संधी मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे होती, कदाचित इक्वलसाठी म्हणा किंवा, परंतु त्या ठिकाणी ठरवलं की आता या संघामध्ये या चढाईमध्ये आपण निर्णायक चढाई द्यायची. म्हणजे असे सुद्धा क्षण काही लीगचे असतात. काही खेळाडूंवरील आत्मविश्वास असतो किंवा त्यांच्यावर असणारा आपला विश्वास असतो. मग अशा पद्धतीने ही कबड्डी खेळली जाते. मग त्याचा आपला प्रशिक्षक आणि मार्गदर्शक हे देखील तितकीच महत्वाची भूमिका घेत असतात. पुढील संघ आपण तयार राहायचा आहे. अंतिम विजेता संघ ठरला होता. पांडवादेवी रायवाडी हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता. श्री गणेश वढाव हा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि मरीदेवी धेरण हा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला होता. अशी गतवर्षीची स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली होती आणि गतवर्षीचे चारही संघ या ठिकाणी यावर्षीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा सहभागी झालेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे चारही संघ पहिली रेषा ओलांडून अर्थात पहिली फेरी पार करून दुसऱ्या फेरीमध्ये गेलेले आहेत. परंतु यावर्षीचा निकाल, यावर्षीचा रिझल्ट, यावर्षीचा खेळ हा या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा राज्यांगम खेळाडूची खऱ्या अर्थानं जी उभारणी असते किंवा त्या खेळाडूकडे असणारा जो फॉर्म असतो, परफॉर्म त्याच्यावर अवलंबून आहे मित्रांनो. आणि निश्चितपणे तितक्याच जोशानं किंवा जोमानं प्रतिस्पर्धी संघावर मात करण्यासाठी स्वार झालेला खेळाडू हा नक्कीच यशस्वीतेच्या मार्गाने झुकणार का, हे त्याच्या खऱ्या अर्थानं बॉडी लँग्वेज येऊन आपल्याला अनेक वेळेला लक्षात येते. आता मात्र गौरव इकडे मात्र 14-3 अशा गुणफलकांमध्ये बसलेला खेळ मैदान क्रमांक 2 वर पनवेल स्पोर्ट्स पनवेल धावीर वेलकडे या संघांमध्ये खेळला जातो. पनवेल स्पोर्ट्स पनवेल या संघाकडे मात्र 14 गुण आहेत आणि हवीर वेलकडे या संघाकडे रन आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सामना मात्र सुरू आहे. दुसऱ्या फेरीमध्ये मात्र आम्ही एक जबाबदारी आमच्या पंचांना देणार आहोत. कारण दुसऱ्या फेरीमध्ये जो पराभूत होणारा संघ आहे ना, त्याच्यातून उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूला आपल्याला चषक द्यायचा आहे. जे अर्थातच बाभडकर यांच्या माध्यमातून ते चषक देण्यात आले आहे, याची देखील आपण नोंद घ्या. पराभूत होणाऱ्या संघात उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूसाठी ते चषक आहे, सन्मानचिन्ह आहे. ते आमचे सामनाधिकारी आपल्या तिघांच्या माध्यमातून ते काढायचं आहे. पुन्हा एकदा राज्यंगम तो राज्यंगम आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक चढाईमध्ये लढाई करतोय आणि एक दोन आपल्या संघासाठी मिळवतोय. उरण पण संघ खऱ्या अर्थानं नाही. गेली अनेक वर्ष
संपूर्ण आपण रायगड जिल्ह्याचा जर नकाशा पाहिला तर या संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या नकाशावर सगळ्यात छोटा असणारा तालुका म्हणजे उरण तालुका. सगळ्यात छोटा तालुका उरण आहे, परंतु ह्या उरण तालुक्याचं कर्तृत्व मात्र खूप मोठं आहे. या कबड्डी क्षेत्रामध्ये त्यानं आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. म्हणून बाबू वाडकर आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत आणि मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे, अर्थात बाबू वाडकर यांना सन्मानित करायचं आहे. मी जनार्दन गुरव आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बाबू वाडकर यांना सन्मानित करायचं आहे. कारण जिथे जिथे बाबू वाडकर जात असतात तिथे तिथे त्या मंडळासाठी अर्थात चषकांच्या माध्यमातून, सन्मान चिन्हाच्या माध्यमातून अनेक वेळेला त्या ठिकाणी सहकार्य करत असतात आमच्या खेळाडूंना. त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये उत्स्फूर्तपणा वाढवण्यासाठी, त्यांच्यामधला जोश वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये अजून ताकद वाढवण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांना प्रोत्साहित करत असतात. म्हणून बाबू वाडकर आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देतोय. कारण कबड्डी स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आमचे गुरु विश्वनाथ पाटील यांनी देखील इथे अनेक वेळेला गेली अनेक वर्ष कबड्डी स्पर्धा केलेली आहे. अर्थात एक ज्येष्ठ सूत्रसंचालक, कबड्डी समालोचक म्हणून विश्वनाथ पाटील हे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रख्यात आहेत. मग बाबू वाडकर आपण दिसलात की आम्हाला नेहमी सरांची देखील आठवण पडते. कारण एक गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण सुरुवातीला पासून या ठिकाणी या कबड्डी क्षेत्रामध्ये काय, आता मात्र आपण व्यासपीठावर आपण बसत असतात, तर तशी आपली पात्रता आहे या कबड्डी क्षेत्रामध्ये. पुढील चारही संघानं आपण लक्षात घ्या, तयारीत राहायचं आहे. एक साठी श्री भैरवनाथ यशवंतखार वसे श्री विठ्ठल कोपरपाडा आणि 2 साठी नूतन हनुमान ढोवर वसे श्री गणेश वढाव. दोनही मैदानावरील चारही लाईनसाठी या ठिकाणी आमच्या लाईनमनसाठी सूचना असेल, आपण ज्याला उभे राहता त्यावेळेला आपला समोर बाजू म्हणजे तुम्ही पुढे याला एकदम लाईनच्या बाजूला तुम्ही थांबा. निर्णायक क्षणी महत्वाचे आहात. आपला तिथे लक्ष निरीक्षण हे खूप महत्वाचं आहे. हॅलो रुपेश माझे तिथं सगळ्या ट्रेन पाठी घ्या, आपण पुढे राहा. आपण लाईनमॅन आहात ना? काहीच दिसत नाही.
मिनिटं आहेत. निश्चितपणे वाढ बंधनाच्या बंद बांधण मयुरे विक्रम हा निश्चितपणे गेले अनेक तीन मिनिटाच्या भैरवनाथ यशवंत क्रमांक 2 साठी क्रमांक 1 2 वर पहिल्या पेजेस सुरू आहे. 3 वाजून 28 मिनिट फेरीला 32 संघ आणि